तर सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला कर्णधार सार्थक आणि रिद्धांक टॉस विन होतोय तो श्री गणेश संघ. श्री गणेश संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि यानंतर होणारा सामना आहे तो अल शबाब शेकाडी विरुद्ध काळेश्वरी. दोन्ही संघाला विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. आपल्याला कोणताही वेळ दिला जाणार नाही. स्पर्धा खूप लेट झाल्यात. चला सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघ एक साइडला एकविरा वॉरियर्स आणि एक साइडला श्री गणेशाळी हा संघ चढवर जात येतो. रिद्धांक स्वतः कर्णधार. बोनस गुण मानत पटाईत असलेला हा खेळाडू 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती श्री गणेशच्या अंगणात. पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल. पहिली चढाई रिकामे असल्यामुळे तंबूत दाखल. ऑफिशियल टाइम ऑफ घेतलाय. सुबोध संघात दिसत नाहीये. चढत जातोय तो रोहन बोले. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्सच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाचं खातं ओपन करेल का. चढायला जातोय तो रिद्धांक. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. रिकाम्या असतात तंबूत दाखल. चढत गेला तो रोहनच्या समोर आहे तो रोशन गेलाय चढाईवर. 7 विरुद्ध 1 अशी लढत आणि यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई केली. पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय तो श्री गणेश संघ. त्यांना प्रत्युत्तर श्रीवर्धनकर. थर्ड रेड करो या मरो या इराद्याने चढावर गेलाय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि स्वतः बाद होतोय. एक अवांतर गुण मिळतोय तो श्री गणेश संघाला. जे खेळाडू कबड्डी खेळत आहेत त्यांना एक विनंती आहे की आपलं जर्सी आपण इन करायची आहे. वारंवार पंचांची सूचना येते. चढत जातो तो नंदनच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्सच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का नंदन. संत गतीने खेळ करतोय नंदन. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. दहा नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आपल्या संघाचे 2 हिरे मैदानाबाहेर बसले ते याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. परंतु रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशन भुसाणे. 5 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण मिळणार नाही. प्रयत्न करावा लागेल तो गडी बाद करण्यासाठी. छान सुंदर आणि यशस्वी चढाई करतोय. आपल्या संघासाठी 1 गुणाची कमाई करून देतोय रोशन. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा
10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिफेन्स. पाहूया आपल्या संघाला पहिला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर पकड, गुण मिळतो तो श्री गणेश संघाला. त्याला प्रत्युत्तर रोहन बोले. रोहनच्या समोर आहे तो 3चा डिफेन्स. सुपर टॅकलची संधी आहे ती एकविरा वॉरियर्स संघाला. छान सुंदर लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न आणि सुंदर चढाई. 2 गुणांची कमाई केली रोहनने आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 3rd रेड आहे. डू ऑर डायची चढाई आहे. चुकीची दुरुस्ती आणि अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो एकविरा वॉरियर्स संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. सुंदर खेळ आतापर्यंत श्री गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या सामन्यात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो श्रीवर्धनकर. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर पकड पुन्हा एकदा मनोज आणि शुभम आपल्या संघाला गुण मिळवून देते. त्याला प्रत्युत्तर सार्थक सातम. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. 6 विरुद्ध 1 बोनस गुणवान आहे. आता मात्र पहिला गुण मिळतोय तो एकविरा वॉरियर्स संघाला. त्यांना प्रत्युत्तर रुणाल डावटे. रुणालच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुणवान असेल. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव, परंतु उत्कृष्ट चौडा पकड पाहायला मिळते रोशन यांच्याकडून. 1 गुणाची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर नंदन सातम. त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्सच्या अंगणात. बोनस गुणवान असेल. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. एमटी रेड करून रिकाम्यास आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रीवर्धनकर. पाहूया 7 विरुद्ध 1 आणि यशस्वी चढाई करतोय. 1 गुणाची कमाई करतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशनच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्सच्या अंगणात. छान सुंदर टोटच करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई करतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय रोशन. 1 गुणाची कमाई केली. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. ज्याने मागच्या चढाईत 1 गुणाची कमाई केली होती असा हा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत. आता मात्र सुंदर प्रयत्न परंतु अपयशी होतोय. चांगलं डिपेंडचं काम पाहायला मिळतंय शुभम आणि मनोजच्या कडून आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सार्थकच्या समोर आहे 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. 5 विरुद्ध 1 अशी लढत. एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संतगतीने खेळ करून रिकाम्यास आपल्या तंबूत दाखल. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक 13-2 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 13 गुण आहेत ते श्री गणेशचे तर 2 गुण आहेत ते एकविरा वॉरियर्स या संघाचे. यानंतर होणारा सामना अलशबाब शेकाडे विरुद्ध काळेश्वरी. दोन्ही संघांनी सामना संपतात लगेचच तयार मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात श्री गणेश हा संघ 11 गुणांनी आघाडीवर आहे. याची नोंद घ्यायची आहे एकविरा वॉरियर्स संघाने.
2-13 असा गुणफलक पंच सुद्धा सांगतायत. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो श्री गणेश संघाकडून नंदन सातम. त्याच्या समोर येतो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्स सांगण्यात. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो नंदन. छान सुंदर टाइम ऑफ घेतलाय तो श्री गणेश संघाने. संघात थोडासा बदल केलाय. 2 खेळाडू बदली घेतलेत. या स्पर्धेला आणि सुंदर चढाई 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी ती रिद्धांकनी. त्यांना प्रत्युत्तर रोशनच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. या स्पर्धेसाठी फर्स्ट प्राइज अरिज राऊत यांच्याकडून देण्यात येईल. तर द्वितीय पारितोषिक मुदस्सीर राऊत. आपण स्टेजकडे यायचं आहे. एमटी रेड करून रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रोहनच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्स सांगण्यात. आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. रायडर बाद होतोय. रोहन बाद होतोय. त्याला सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. चढर गेलाय तो रिद्धांक. गडी मारल्याचा दावा करतोय. वर्गमित्र आहे पाहूया. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोशनच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविरा वॉरियर्स सांगण्यात. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते पुन्हा एकदा एकविरा वॉरियर्स संघाकडून. मागच्या 2 चढायांच्या 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरले. टाइम ऑफ घेतला तो एकविरा वॉरियर्स संघाने. या सामन्यासाठी फर्स्ट प्राइज आरिज राऊत यांच्याकडून देण्यात येईल. तर सेकंड प्राइज मोमीन करेल यांच्याकडून देण्यात येईल. थर्ड प्राइज अरफात सोंडे यांच्याकडून देण्यात येईल. थर्ड प्राइज योगेश लोखंडे यांच्याकडून देण्यात येईल. आणि सुंदर पकड सुपर टॅकलचे 2 गुण मिळतील ते श्री गणेश संघाला. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. चढर गेला तो सार्थक. यानंतर होणारा सामना आहे तो अलशबाब शेकाडी विरुद्ध काळेश्वरी. दोन्ही संघांना विनंती आहे की हा सामना संपतात लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहू शकता घर बसल्या. यूट्यूब चॅनल जय गणेश स्पोर्ट्स. सार्थक रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर श्रीवर्धनकर. माजी सरपंच मुक्तियार सोंडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे मुसद्दीक राऊत यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चढत गेला तो मिहीरच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. प्रयत्न केलाय तो मिहीरने परंतु यशस्वी होईल का. सुंदर पकड पाहायला मिळते नेमाडे याच्याकडून. सुंदर
थोडीशी नजर हटली आणि त्याचाच फायदा घेतला तो नेमाडेने आणि आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय. त्यांना प्रत्युत्तर श्रीवर्धनकर. 2-1 आणि सुंदर पकड शुभम आणि सार्थक यांच्याकडून. सुपर टॅकलचे पुन्हा एकदा 2 गुण मिळतील. शुभम आपल्या संघाला साजेशी खेळी करतोय. त्यांना प्रत्युत्तर सार्थक. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे सार्थक साठी. पाहूया 6-1 अशी लढत आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. मुक्तियार सोंडे आणि मुसद्दिक राऊत, आपण विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सार्थक रिकाम्या असता तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रिद्धांग. सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे. पाहूया 3-1 अशी लढत आहे आणि पुन्हा एकदा शुभम आपल्या संघाला 2 गुणांची कमाई करून देतो, परंतु एक डिपेंडर सुद्धा बाद होतोय. अशा तऱ्हेने दोन्ही संघांना गुण मिळतील. एकविरा वारी संघाला 1 गुण तर श्री गणेश संघाला 2 गुण मिळतील. त्यांना प्रत्युत्तर रोहन बोले. रोहन बोलेसाठी निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केला पंचाने. सुंदर चढाई. आता मात्र आपल्या संघाला 2 गुणांची कमाई करून देतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रुणाल दवटे. रुणालच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड. 5-1 अशी लढत आहे ती श्री गणेशच्या अंगणात. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या हाफमध्ये श्री गणेश संघाने सुंदर खेळ केला होता. दुसऱ्या हाफमध्ये सुद्धा सुंदर खेळ करतोय, परंतु दुसऱ्या हाफमध्ये एकविरा वॉरियर्स संघाने सुद्धा सुंदर खेळ केला आणि हा सामना जिंकलाय तो श्री गणेश संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल एकविरा वॉरियर्स संघाचे हार्दिक आभार. विनंती करतोय पुढल्या 2 संघांना काळेश्वरी विरुद्ध अल शबाब शेकाडी, आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांना 2 मिनिटाच्या आत